नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे की हायझेनबर्ग प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटी आहे, जे क्वांटम मेकॅनिक्समधलं सगळ्यात फेमस सगळ्यात इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे आणि अल्बर्ट आइन्स्टाईन सरांची द ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट अल्बर्ट आइन्स्टाईन सरांची प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटीला विरोध आहे। त्यावेळी त्यांनी प्रचंड विरोध केला होता प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटीला। तर त्यांचं म्हणणं त्यांच्या जागी बरोबर होतं, त्यांचं म्हणणं त्यांच्या जागी बरोबर आहे। तर माझी जी थिअरी आहे, सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, ही जी एक थिअरी आहे, साइन थीटा अँड कॉस थीटा आर द गव्हर्निंग रेशोज ऑफ द युनिवर्स, ही जी माझी थिअरी आहे, या थिअरीचा प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटीशी काय संबंध आहे? बघा, प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटी कशामुळे निर्माण होते? सन आणि मूनमुळे, म्हणजे टाइम रेफरन्समुळे क्रिएट होते। सन जो आहे तो कॉन्स्टंट आहे, पण मून जो आहे ना तो प्रचंड कायनेटिक एनर्जी। सन रिप्रेझेंट द पोटेन्शियल एनर्जी अँड मून रिप्रेझेंट द कायनेटिक एनर्जी। मूनची कायनेटिक एनर्जी एवढी प्रचंड आहे की तो सनला टेक्निकली डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो, टेक्निकली। पण सूर्य डॉमिनेट होणार आहे का? प्रकाश चंद्राची जी कायनेटिक एनर्जी ती चंद्राची स्वतःची आहे, पण ती कायनेटिक एनर्जी ही कायनेटिक एनर्जी इज डिपेंड अपॉन द पोटेन्शियल एनर्जी। मग याविषयी हा प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटी आणि सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरन्शिएट। तर आइन्स्टाईनच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन आणि त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देते, पण त्याचबरोबर प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटी हायझेनबर्ग सनशी आणि मूनशी, सन रिप्रेझेंट फॉर द सेंट्रल फोर्स आणि मून रिप्रेझेंट फॉर द ऑब्जेक्ट ऑन विच द सेंट्रल फोर्स इज अप्लाइंग। आणि आपल्या सोलर सिस्टीममध्ये जी एक दोन टाइम ऑफ रेफरन्स आहे, एक अर्थ आणि मून आणि दुसरी सन आणि अर्थ, अशा दोन टाइम ऑफ रेफरन्स आहे। तर या दोन्ही टाइम ऑफ रेफरन्सवर सन गव्हर्न करतो, या दोन्ही टाइम ऑफ रेफरन्स सन गव्हर्न करतो। कारण पृथ्वीची जी कायनेटिक एनर्जी आहे ती सननेच दिलेली आहे आणि मूनची जी कायनेटिक एनर्जी आहे ती पृथ्वीने दिलेली आहे, पण पृथ्वीला कायनेटिक एनर्जी कोणी दिलेली आहे? सनने दिलेली। त्यामुळे या गोष्टीचा प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटीशी काय संबंध आहे आणि अल्बर्ट आइन्स्टाईन सरांचे जे काही ऑब्जेक्शन आहे क्वांटम मेकॅनिक्सवर, त्याचं प्रॉपरली एक्सप्लेनेशन माझी थिअरी देते। Albert Einstein was absolutely right, Newton was absolutely right, and at a time Niels Bohr and Heisenberg was absolutely right. त्याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। तर त्या पुस्तकाचं नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट, साइन अँड कॉस रेशोज आर द युनिव्हर्सल गव्हर्निंग रेशो, दीज रेशोज आर टाइम रेशोज। त्याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये माझ्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तर वाचकाने ते पुस्तक वाचावं ही नम्र विनंती। थँक्यू, धन्यवाद।